नमस्कार, मी श्रुती आणि स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलमध्ये. आज सॅटर्डे आहे आणि एखादा दिवस असा असतो ना की आपण खूप काही अनप्लॅन्ड गोष्टी करतो आणि खूप तो अनएक्सपेक्टेडली प्रोडक्टिव्ह होतो. तसा माझा आजचा दिवस आहे. सो सगळ्यात आधी तर मी रांगोळी काढली, कारण मला व्हिडिओ पोस्ट करायची होती आणि शूट करायचं होतं, म्हणून मी रांगोळी काढली. त्याच्यानंतर आज मी माझ्या नवऱ्यासाठी बनवला आहे कॉफी वॉलनट केक. आता का बनवला आहे? ॲक्च्युली मी तो 26 तारखेला बनवणार होती, पण नेमकी नवरात्र आली आहे आणि त्याचे उपवास आहेत, त्याच्यामुळे तो केक खाणार नाही आहे. त्यामुळे मी लवकर बनवला. 26 तारखेला मी आणि माझा नवरा आम्ही एकमेकांना पहिल्यांदा भेटलो होतो. सो त्याच्यामुळे आम्ही प्रत्येक वर्षी 26 सप्टेंबर हा दिवस सेलिब्रेट करतो. आणि त्याला माहीत नाही मी केक बनवला आहे. तो मस्त झोपला आहे. मी संध्याकाळी त्याला केक देणार आहे आणि त्याची रिॲक्शन बघणार आहे आणि तुम्हाला पण दाखवणार आहे की त्याची रिॲक्शन काय आहे. मला बघायचं आहे त्याला लक्षात आहे की नाही की मी केक का बनवला आहे, कशासाठी बनवला आहे, काय स्पेशल आहे, त्याला लक्षात आहे की नाही आहे मला माहीत नाही. सो त्याची रिॲक्शन बघूया. सो संध्याकाळी मी तुम्हाला नक्की दाखवते की त्याला लक्षात आहे की नाही. सो चला. आज मी ही रांगोळी काढली होती. आता नवरात्रीमध्ये वेगळ्या वेगळ्या रांगोळ्या काढायच्या असतील तर त्या मी ऑलरेडी चॅनलवरती पोस्ट केल्या आहेत, नक्की जाऊन चेक करा. मग मला आठवलं की माझ्याकडे बरेचसे ड्रेस पीसेस तसेच पडलेत, मी जे की स्टिचेस केलेले नाही आहेत. मग मधल्या वेळामध्ये जाऊन मी ते कामसुद्धा करून आली. आता माझ्याकडे ही एक साडी होती जी मला माहीत होतं की मी कधीही नेसणार नाही आहे, म्हणून मग मी तिचा पण ड्रेस शिवायला टाकला. कसा होतोय ते मी तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये दाखवते. मग घरी येऊन मी केक बनवायला सुरुवात केली. केक बेक करायला ठेवला आणि मग किचन ओट्याची साफसफाई केली. त्याच्यानंतर संध्याकाळच्या जेवणासाठी मी पाणीपुरीचा बेत केला होता, पण मी रगडा बनवायलाच विसरून गेली. मग पटापट बाहेर जायच्या आधी मी रगडा बनवून घेतला. आणि आता आम्ही चाललो आहे आमच्या मुलाच्या वॅक्सिनेशनसाठी. त्याचं 18 महिन्याचं वॅक्सिनेशन बाकी आहे. सो आता तेच द्यायला चाललो आहे. आता बघू किती रडारड होते. म्हणून रडणार तू? हां, ओ माय गॉड, हां रडणार तू? वॅक्सिन देऊन झालं, रडारड झाली आणि मग आम्ही गेलो होतो FC रोडला, कारण अमितला हेअरकट करायचा होता बऱ्याच दिवसापासून. मग ते काम केलं आणि मग आम्ही घरी आलो. घरी येऊन मस्त पोटभर पाणीपुरी खाल्ली. तुला काय वाटतं मी आज केक का बनवला असेल? सांग ना. 2-3 वर्षांनी मला एक मुलगी भेटली. 2-3 वर्षांनी? वर्षांनी का वर्ष आधी? हा, आज आज भेटलेली का? काय आठवत नाही मला. काय आठवतं मग तुला? काय आठवत? नुसतं खायचं आठवतं वाटतं तुला? हा, कसा आहे केक? सो आज बघितली माझ्या नवऱ्याची रिॲक्शन कशी होती. म्हणजे मला हे आठवत आहे की काहीतरी आहे म्हणून. 2 मिनिटं बाळा. पण तारीख त्याला लक्षात नाहीये. त्याला हे माहिती आहे की काहीतरी आहे, पण त्याला तारीख अजूनही लक्षात नाहीये. एनिवेज चला बाय. आजच्यासाठी एवढंच होतं. भेटूया नवीन ब्लॉगमध्ये.